खुर्चीत बसल्यानंतर सुद्धा किती सॉफ्ट वाटतं ना. मुलायम, मस्त. नेहाजी, आपलं लग्न झालं ना की या पोरीला मी हॉस्टेलवरच पाठवून देणार. माझा इंटरव्ह्यू घेते. एवढीशी टिचभर पोरगी एका टिचकीत उडवून देईन ना, पत्ता नाही लागणार. वहिनी, वहिनी, शेफालीचा नंबर मिळाला ना? तुमचं बोलणं झालं ना तिच्याशी? नंबर बरोबर होता ना? डोक्यावर पडलीस का? काय झालं वहिनी? मी तुला म्हणाले की मी तिच्याशी बोलले, म्हणजे तो नंबर बरोबर होता. करेक्ट ना? हो, पण काय ना वहिनी, की तुम्हीच नेहमी म्हणता ना की मी कोणतंच काम धडपणे करत नाही, पण हे काम मात्र मी चोखपणे केलंय हा वहिनी. मग मी काय करू? आरती ओवाळ का जाहीर सत्कार करू तुझा? तसं नाहीये वहिनी. मी खायचं. निघतच होते वहिनी, पण आता जर का एवढ्या मेहनतीने मी हे जर काम केलंय, तुम्ही त्याबद्दल मला जरा. आलं होतं माझ्या लक्षात, तुझा पाय घुटमळत होता ना इथे आणि हातही घुटमळत होता, तेव्हा लक्षात आलं माझ्या. पण कसं आहे मिथिला, माणसाने पैसे कमवायचे असतील ना, तर एकतर त्याने मेहनत करायला हवी किंवा स्वतःचं डोकं वापरायला हवं, बरोबर की नाही? पण अनफॉर्च्युनेटली तुझ्याकडे या दोन्ही गोष्टी. पण तरी आपण असं समजू की तू खूप मेहनतीने आणि कष्टाने शेफालीचा नंबर मला मिळवून दिलास आणि त्या नंबरमुळेच मी शेफालीशी बोलू शकते. आता फक्त ती माझ्या किती कामाची आहे हे एकदा मला कळलं ना, की तुला तुझा मोबदला नक्की मिळणार. पण मी काय म्हणते की त्याआधी थोडी. 1 रुपयाही मिळणार नाही. हे खायचं. मी आले. आलात? हो, म्हणजे काय, तुमचा एवढा समोरून फोन आला म्हटल्यावर मला यायलाच पाहिजे ना. आता तुम्हाला काय बोलायचं ना ते पटकन बोलून टाका, कारण मलाही तुमच्याशी काही बोलायचंय. तुम्हाला कशाबद्दल बोलायचंय? गुरुदक्षिणा. अहो, मी तुमच्यासाठी काय काय करते, तुम्ही मला गुरुदक्षिणा दिलीच पाहिजे. हात पुढे करा. लगेच. शपथ, मला खूप आनंद झालाय. द्या द्या. नमस्कार. अहो, गुरुदक्षिणा. नैवेद्य 100 ग्रॅम पेढे खास तुमच्यासाठी. म्हणजे तुम्ही मला पेढ्यावरच फुटवणार आहात? पेढे हे काय, 3च पेढे? 100 ग्रॅम मध्ये 3च येतात का? असतील. मग मी आता करायचंय तरी काय? तुम्ही काहीच करायचं नाहीये, म्हणून हे पेढे. म्हणजे नेहाचा मित्र यश, त्याने माझं काम मार्गी लावलंय. ते काय, ती तुमची चिमणी, काय नाव तिचं? परी. परी. ती आज माझा इंटरव्ह्यू घेणार आहे. आणि एकदा का तिने मला तिचा बाबा म्हणून सिलेक्ट केलं की विषय संपला. त्या चिमणीला कसं गुंडाळायचं ते मला चांगलंच माहिती. माझ्यासाठी सोपा पेपर येतो. पण त्याआधी मला तुमच्याशी बोलायचंय, सॉरी सांगायचंय. आता मेहरबानी करून आमच्यामध्ये लुडबुड करू नका. ओ परांजपे, म्हणजे तुम्ही मला फुटवताय, पेढ्यांवर फुटवताय तुम्ही मला. एकतर तुमच्या दोघांचं लग्न व्हावं ही माझी इच्छा होती आणि म्हणून मी किती प्रयत्न केले. परांजपे, माझा थोडा तरी विचार करा ना. करणार ना. 500 रुपये तरी द्या ना. 500 काय, मी तुम्हाला 1000 देणार आहे. वा 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 वा, मग द्या. लग्नाच्या वेळी आहेराच्या पाकिटातून. तुम्ही आता लवकर मला शुभेच्छा वगैरे द्या. माझं लग्न आहे ना. काय ऑल द बेस्ट, बिल द बेस्ट काय म्हणतात ते म्हणा ना. काय काय शिकलात ना?
थँक्यू थँक्यू. पण मी काही बोललेच नाहीये. थँक्यू काय? मी ऐकलं ना पण जे मला ऐकायचं होतं ते. हो परांजपे. आयुष्यात कधीच कशाची इतकी वाट पाहायला लागली नाहीये मला. जे हवं होतं ते मिळवलं. कधी गोड बोलून तर कधी ओरबाडून, पण मिळवलं हे ना. पण या नेहा कामतला मिळवण्यासाठी खूप जास्त वाट पाहावी लागते मला. हरकत नाही, सब्र का फल मीठा होता है असं म्हणतात. बस आता फार वेळ नाही वाट पाहावी लागेल. काय? नाही म्हटलं 4 वाजत आलेत. नेहा जाईलच आता. फार वेळ नाही वाट पाहावी लागेल. हो